नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामरमधील वन वर्ड या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। या अगोदर जे झालेले पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान झालेले जे टी पेपर 1 व टी पेपर 2 आहेत, या पेपरमधील वन वर्ड या टॉपिकवर जेवढे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी नेमकं वन वर्डचे कसे प्रश्न विचारतात, त्याचं स्वरूप काय असतं, प्रश्न प्रकार कसा असतो हे समजून जाईल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तो सोडवायला इझी जाईल। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्न पाहूयात। प्रश्न पाहूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ही इज डॅश डॅश फॉर हिज इव्हिल डीड्स। टी पेपर 1 2021 ला हा प्रश्न आला आहे। आता जेव्हा आपण पर्याय पाहू, फेमस, सेलिब्रेटेड, नोटोरियस, नोटेड, तर आपलं असं जाणवतं की इथे वन वर्ड संदर्भात थोडंसं आपल्याला घेता येईल। मग बघा आता काय आहे, इव्हिल म्हणजे वाईट आणि डीड्स म्हणजे कृत्य, तर तो त्याच्या वाईट कृत्यासाठी कसा होता। मग आता आपल्याला जर आपण मराठीमध्ये पाहिलं तर चांगल्या कामासाठी आपण काय म्हणतो, सुप्रसिद्ध, आणि वाईट कामासाठी आपण काय म्हणतो, कुप्रसिद्ध। मग आता फेमस म्हणजे प्रसिद्ध, तर वाईट कामासाठी प्रसिद्ध असेल का, नाही। सेलिब्रेटेड म्हणजे प्रख्यात, सुप्रसिद्ध, नाही। नोटोरियस, बरोबर, नोटोरियस म्हणजे काय मग, तर कुप्रसिद्ध। लक्षात, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अल्टरनेटिव्ह थर्ड, नोटोरियस। आणि नोटेड म्हणजे प्रख्यात। पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर गिवन एक्सप्रेशन्स। अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कंटेम्पलेशन अँड मेडिटेशन। आता जर आपण असा विचार केला तर हा प्रश्न बघा कसा आहे की एक अशी व्यक्ती, अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ, जो साधं जीवन जगतोय, डिवोटिंग हिमसेल्फ फॉर कंटेम्पलेशन अँड मेडिटेशन, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तपस्वी, संन्यासी, तर तो काय आहे, असेटिक, म्हणजे कोण, तपस्वी, संन्यासी। आता अल्टुरिस्ट म्हणजे काय, परोपकारी, अस्थेट म्हणजे काय, ढोंगी उपासक, आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, पुराणमतवादी। पुढचा प्रश्न पाहायचा आपला 2019 ला आलेला प्रश्न आहे बघा, काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज। काय दिलं आपल्याला, जेनोसाइड, सोरोरिसाइड, युक्झोरोसाइड, मॅट्रिसाइड, बरोबर आहे ना। मग आता आपल्याला हे निवडायचं आहे, कसं कसं काय काय आहे बघा। जेनोसाइड मर्डर ऑफ रेस, सोरोसाइड मर्डर ऑफ सिस्टर, युक्झोरोसाइड मर्डर ऑफ ब्रदर, आणि मॅट्रिसाइड किंवा मॅट्रिसाइड मर्डर ऑफ मदर। मग आता यामध्ये आपलं मराठी अर्थ घेऊन आपण उत्तर काढूयात। ओके, मग आता बघा, पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड, तर जेनोसाइड मर्डर ऑफ रेस बरोबर आहे ना, नरसंहार, वंश हत्या, हे बरोबर आहे। सोरोरिसाइड मर्डर ऑफ सिस्टर, भगिनी हत्या, हे सुद्धा बरोबर। युक्झोरिसाइड मर्डर ऑफ ब्रदर, नाही। तर मर्डर ऑफ ब्रदरला आपण काय म्हणतो, फ्रॅट्रिसाइड, बंधू हत्या, आणि युक्झोरोसाइड म्हणजे मर्डर ऑफ वाईफ, पत्नी हत्या, स्वतःच्या पत्नीची हत्या, म्हणून आपलं मिसमॅच आहे ऑप्शन नंबर 3, हे आपलं उत्तर झालं। आणि मॅट्रिसाइड, मॅट्रिसाइडला आपण काय म्हणू, मातृहत्या, मर्डर ऑफ ब्रदर, बरोबर, म्हणजे मातृहत्या, भगिनी हत्या, मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे भ्रातृहत्या, जेनोसाइड डायरेक्ट वंश हत्या। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न आहे की सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स, हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम। आता अफ्रेड ऑफ, अफ्रेड ऑफ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया असतात बघा। पर्यायात पण काय दिलं आहे, अँड्रोफोबिया, लोगोफोबिया, बिब्लोफोबिया आहे, आणि हेडोनोफोबिया। मग आता हे आपल्या लक्षात येतं की काय आहे, इथे स्पेलिंगमध्ये थोडंसं हा आय अगोदर पाहिजे होतं आणि ये नंतर पाहिजे होतं। ओके, फोबिया म्हणजे एक विशिष्ट प्रकारची भीती। फिअर ऑफ, फिअर ऑफ, अफ्रेडचा अर्थ काय होतो, फिअर ऑफ, कशाची तरी भीती। तर सुधीरला कशाची भीती वाटते, बुक्स।
मग तिच्या फॅमिलीला काय वाटतं की तो बिब्लोफाय आहे, म्हणजे त्याला पुस्तकाची भीती वाटते असा. ओके, आता बाकीचे पर्याय पण आपण समजून घेऊ. अँड्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ हाईट, उंचीची भीती. लोगोफोबिया फिअर ऑफ वर्ड्स अँड स्टडी, शब्दांची किंवा अभ्यासाची भीती. आणि हेडोनोफोबिया म्हणजे आनंद नको असणारा किंवा आनंदाचा द्वेष्टा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे आपला, चूज द मोस्ट सुटेबल वन फॉर द गिवन एक्सप्रेशन, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमन. बरोबर. तर आपल्याला पर्याय लक्षात येईल की आता वेलफेअरचा अर्थ होतो ते कल्याण. बरोबर आहे, स्त्रियांचं कल्याण जो बघतो तो. तर असेटिक म्हणजे काय, संन्यासी, अ पर्सन हू लीड्स अ सेव्हरल सिम्पल लाईफ, म्हणजे हे होणार नाही. फेमिनिस्ट स्त्रीवादी, हेच आपलं उत्तर होणार आहे. रेक्युलस म्हणजे याला आपण एकांतवासी असं म्हणू. रिक्युलस म्हणजे एकांतवासी. त्याला एक दुसरा शब्द बघा, सॉलिटरी, अ पर्सन हू लिव्ज अ सॉलिटरी लाईफ. आणि रिप्रूफ म्हणजे विशेष खरडपट्टी, दोषारोप. बरोबर. अँड एक्सप्रेशन्स ऑफ ब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला की चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन. ॲनिमल दॅट फीड्स ऑन इन्सेक्ट्स, कार्निव्होरस, ग्रॅमिनिव्होरस, हर्बिव्होरस, इन्सेक्टिव्होरस. बरोबर आहे ना. आता जो ॲनिमल दॅट फीड्स ऑन इन्सेक्ट, तर त्याला आपण काय म्हणू, इन्सेक्टिव्होरस. ऑप्शन नंबर 4, ज्याला आपण कीटकभक्षी किंवा कीटकावर जीवन जगणारा प्राणी म्हणू. आणि मग आता कार्निव्होरस म्हणजे काय, तर मांसाहारी, अ फ्लेश इटिंग ॲनिमल. ग्रॅमिनिव्होरस म्हणजे काय, तृणभक्षक. बरोबर आहे, ग्रास इटिंग ॲनिमल. हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी, ज्याला ॲनिमल विच लिव्ज ऑन हर्ब्स. बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. बरोबर. अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी, अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी टीचेस अ मॉरल लेसन, टीचेस अ मॉरल लेसन्स स्पेशली ऑन द ॲनिमल ॲज अ कॅरेक्टर्स. बरोबर. काय आहे, पॅरेबल, फेबल, मिथ, ॲलेगरी. मग आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, फेबल. दंतकथा, बोधकथा, प्राण्यांच्या कथा. बरोबर आहे. आता ह्या ज्या गोष्टी होत्या याला आपण काय म्हणतो, अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी. मग आता पॅरेबल म्हणजे काय, तर बोधकथा, अ शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस अ लेसन स्पेशली वन टोल्ड बाय जेसस इन द बायबल. ओके. आता मिथ, मिथला आपण काय म्हणतो, कल्पक कथा, मिथक. आणि ॲलेगरी म्हणजे रूपक अलंकार. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊ. चूज वन वर्ड फॉर द गिवन, अ मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. आता याचा अर्थ आपलं समजून घ्यायचा आहे की अ मॅन हू डान्सेस अ ट्यून्स ऑफ हिज वाईफ म्हणजे बाईंच्या समजा करंगळीवर ज्याला फिरवते असं म्हणता येईल. मग काय, स्लॅव म्हणजे गुलाम नाही, च्युम म्हणजे जीवलग मित्र नाही, इफेमिनेट म्हणजे बायल्या, बायकांसारख्या सवयी असलेला म्हणजे हे पण नाही, हेनपेक्ट बाईलवेडा. बरोबर. बायकोच्या हातातील खेळणी बनलेला पती, त्याला आपण काय म्हणू, अ मॅन हू डान्सेस ऑन द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. नेक्स्ट आहे आपला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन. अन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. आपल्याला वाचलं कीच कळतं, आपण त्याला सेंटिपेड म्हणतो, म्हणजे मराठीत गोम. आता व्हर्टिनेट किंवा व्हर्टिब्रेटा म्हणजे पृष्ठवंशीय, मॅमल म्हणजे सस्तन, आणि हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी. आता बघा आपण पेपर 1चे पूर्ण 7 पेपरमध्ये आलेले प्रश्न पाहिले. आता पेपर 2 2021 म्हणजे पेपर 2चे आपण प्रश्न पाहणार आहोत. आता आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जसं आज आपण वन वर्ड घेतोय, मग त्यानंतर सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, नंतर महत्त्वाचे इडम आणि फ्रेजेस असेल, काही प्रोव्हर्ब असतील, त्याचबरोबर होमोनिम आणि पॅरोनिम असतील, त्याचबरोबर जे काही अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत जसं डायरेक्ट इनडायरेक्टवर कंपल्सरी प्रश्न आहे, चेंज द व्हाईस असेल, त्यानंतर क्लॉज असेल, किंवा त्याचबरोबर आपलं पार्ट ऑफ स्पीच असेल, यावर सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं जसा वेळ मिळेल तसे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आता आपण पेपर 2मधील प्रश्न पाहूया. ओके. बघा क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला की विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच असं म्हटलं आहे ते.
मग ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट तर अनार्ची, बरोबर आहे. अराजकता, बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, ॲटोनॉमी, नाही, हेच रॉंग आहे, जे आपलं उत्तर आहे. गव्हर्नमेंट बाय द नोबल त्याला आपण म्हणतो अरिस्टोक्रसी, उत्तम नागरिकांचे राज्य. ॲटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, सरळ सरळ. ओके, बाकी दोन तर बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय वन, ॲटोक्रसी, हुकुमशाही, निरंकुशता. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल, ब्युरोक्रसी, लोकशाही. ओके, आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज, जो स्पेशलिस्ट आहे आणि जो काळजी घेतो किंवा ट्रीटमेंट करतो कशाची, फिटची, पायांची, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, असा आपला प्रश्न आहे. मग आता आपण एक एक पर्याय घेऊयात. ऑस्टिओपॅथ म्हणजे काय, अस्थिरोग चिकित्सक. ऑर्थोपेडिस्ट ज्याला आपण म्हणू अस्थिरोग तज्ज्ञ. पण क्रिओपेडिस्ट म्हणजे लोकांच्या पायावर उपचार करणारा व काळजी घेणारा व्यक्ती. मग आपलं उत्तर परफेक्ट झालं ऑप्शन 3, कारण पर्टिक्युलर द फिट असा शब्द विचारलेला आहे, म्हणजे पायांचा. डर्मेटॉलॉजी म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न दिला आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड. वन हू हेट्स मॅनकाइंड, तर मिसॅन्थ्रोप समाजापासून दूर राहणारा मनुष्यद्वेष्टा, बरोबर आहे, म्हणजे ही जोडी बरोबर. वन हू हेल्प द पुअर अँड नीडी, फिलॅन्थ्रोपिस्ट, परोपकारी, बरोबर. वन हू कलेक्ट्स आर स्टडीज स्टॅम्प्स, फिलॅटलिस्ट, टपाल तिकिटांचा संग्रह करणारा, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी काय, ऑप्शन 4. वन हू हेट्स वुमन त्याला म्हणायचं मिसोगायनिस्ट, त्याला आपण काय म्हणतो, मिसोगायनिस्ट. ओके, स्त्रीद्वेष्टा. मग फिलॅन्ड्रर म्हणजे काय, तर अ मॅन हू अझ्युम हिमसेल्फ बाय लव मेकिंग, बायकांना भूलथापा देऊन त्यांना भुलवणारा. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इफ सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी, हू विल ट्रीट हर. आता इथे पर्टिक्युलर आपल्याला असा शब्द आलेला आहे की सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी, हू विल ट्रीट हर. रेडिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, ऑस्टिओपॅथ. ओके, मग आता आपण समजून घेऊ. रेडिओलॉजिस्ट म्हणजे क्षयरोग तज्ज्ञ, गायनेकोलॉजिस्ट प्रसूती रोग तज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट कर्करोग तज्ज्ञ आणि ऑस्टिओपॅथ म्हणजे अस्थिरोग चिकित्सक. मग उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर 3, ऑन्कोलॉजिस्ट. ओके, मग खाली आपण काय केलं, थोडंसं तुमच्या सोयीसाठी काही वन वर्ड पण त्याला इंग्लिशमधून पण दिले की रेडिओलॉजिस्ट आपण काय म्हणू, रेडिओलॉजिस्ट आर मेडिकली डॉक्टर्स दॅट स्पेशलाइज इन डायग्नोसिंग अँड ट्रीटिंग इंजुरीज अँड डिसीज यूजिंग मेडिकल इमेजिंग सच ॲज एक्स-रे, MRI, etc. Gynecologist, a gynecologist is a doctor who specializes in female reproductive health. Oncology तर आपण आता पाहिलं कॅन्सर पेशंट. आणि ऑस्टिओपॅथ इज अ लायसन्स्ड फिजिशियन हू प्रॅक्टिसेस मेडिसिन विच फोकसेस ऑन रिलिव्हिंग पेन अँड टेन्शन इन द मस्क्युलेटरी सिस्टम्स. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला, जो पेपर 2018ला आला आहे की सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन. राजू इज इंटरेस्टेड इन मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसऑर्डर ऑफ द स्किन. मग आता असा प्रश्न म्हणला आपण त्याला काय म्हणू, लगेच स्किनचा प्रश्न आला तर डर्मेटॉलॉजी, बरोबर, म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ. आता पेडियाट्रिक्स त्याला आपण काय म्हणू, बालरोग तज्ज्ञ. ओके, द स्टडी ऑफ द हेल्थ केअर अँड मॅनेजमेंट ऑफ इन्फंट्स, चिल्ड्रेन अँड ॲडोलसन्स. ओके, मग न्यूरोलॉजी इज द स्टडी ऑफ डिसऑर्डर ऑफ द नर्व सिस्टम. आणि गायनेकॉलॉजी स्त्रीरोग प्रसूती इज द मेडिकल प्रॅक्टिस डीलिंग विथ द हेल्थ ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. न्यूरोलॉजी म्हणजे मराठीमध्ये काय, मज्जातंतुशास्त्र. ओके, म्हणजे जर आपण ॲनालाइज केलं तर पेपर 2ला आपल्याला सायन्सची डॉक्टरासंदर्भात एक शाखा विचारलेला आढळून येते. पुढचा प्रश्न आहे आपला, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू थिंक्स ओनली वन सेल्फ त्याला आपण काय म्हणू, इगोइस्ट, अहंकारी, स्वार्थी, बरोबर आहे. वन हू नॉक्स ॲट एनिथिंग पीपल डू त्याला आपण सायनिक म्हणू, निंदक, ज्याला केवळ दोषच दिसतात असा व्यक्ती. वन हू इज केअरफुल अबाउट डिटेल करेक्टनेस, फॅस्टेडियस, ज्याला आपण अतिचोखंदळ म्हणू, लवकर कशात खुश न होणारा,
पहिला दुसरा तिसरा बरोबर आहे, म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय 4 ही बरोबर नाही. वन हू कॅनॉट बी करेक्टेड त्याला आपण इनकॉरिजिबल म्हणू. कोडगा सुधारता येत नाही, अशक्य असा व्यक्ती. वन हू कॅनॉट बी करेक्टेड म्हणजे इतका कोडगा त्याला किती काही बोला तर सुधारतच नाही आहे. आणि इनकरेक्टेबल असं इथं येणार नाही, जे करेक्ट करता येत नाही, म्हणजे ते इथं शब्द मॅच होत नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, इफ राहुल्स टीथ आर अनइवन हू शुड ही व्हिजिट. आता असा पर्टिक्युलर शब्द आला आहे, टीथ असा शब्द दिला आहे आपल्याला. मग बघा, ऑर्थोडेंटिस्ट हेच आपलं उत्तर बरोबर आहे, ज्याला आपण दंतरोग तज्ज्ञ म्हणू. ऑस्टिओपॅथ अस्थिरोग चिकित्सक, ऑन्कोलॉजिस्ट कर्करोग तज्ज्ञ, आणि क्रिओपिडिस्ट म्हणजे आपण जो हातापायाचा उपचार करतो, आत्ताच जो प्रश्न पाहिला होता तो. ओके, इथे तुम्हाला माहिती दिली आहे, हवं तर तुम्ही ती लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता 2016चा प्रश्न पाहूयात आपण, पेपर 2चा. चूज वन विच कॅन सबस्टिट्यूट फॉर द गिवन सेंटेन्स. अ स्पेशलिस्ट इन डिसऑर्डर्स ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टमचा स्पेशलिस्ट आपण त्याला काय म्हणतो, न्यूरोलॉजिस्ट, चेतासंस्थेच्या रोगावर उपचार करणारा. ऑर्थोपेडिस्ट म्हणजे काय, अस्थि शल्य चिकित्सक. ओके, नंतर डर्मेटॉलॉजिस्ट त्वचारोग तज्ज्ञासंदर्भात, आणि गायनेकोलॉजिस्ट तर प्रसूती तज्ज्ञ. इथे तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे. पुढे आता 2014चा प्रश्न पाहायचा आहे आपला. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच. अ पर्सन हू बिट्रेट्स अ फ्रेंड त्याला आपण ट्रेटर, विश्वासघातकी, देशद्रोही असं म्हणू, तर ही बरोबर आहे. अ सी अबाउंडिंग इन आइसलँड त्याला आपण आर्चिपिलॉग म्हणू, छोट्या बेटांचा समूह किंवा द्वीपसमूह म्हणू. कंटेम्प्ट ऑफ गॉड याला ब्लॅस्फी म्हणू, ईश्वरविषयक निंदाविंजक बोलणे. मग हे तीनही बरोबर आहे. मग चूक काय, ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. अ हाऊस फॉर स्टोरिंग ग्रेन्स त्याला आपण ग्रेनरी म्हणतो, धान्य कोठार. गोडाऊन हे कशाचंही असू शकतं, बरोबर, म्हणून आपलं उत्तर झालं ग्रेनरी. पुढे आहे 23 नंबरचा आपला प्रश्न. प्रणेश इज अफ्रेड ऑफ मॅरेज, हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. आता ही इज सफरिंग फ्रॉम म्हणजेच काय, तो कशाचा अफ्रेड ऑफ मॅरेज, तर गॅमोफोबिया. ज्याला गॅमा म्हणजे लग्न आणि फोबिया म्हणजे भीती. बघा, गॅम म्हणजे लग्न आणि फोबिया म्हणजे भीती, ज्याला लग्नाची भीती वाटती असा. मग आता जेनोफोबिया, जेरोफोबिया आणि गॅनोफोबिया याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. पुढे पाहूयात आता, आणि 2013चे शेवटचे 2 प्रश्न आपल्याला पाहिजे. चूज द वन विच इज कॅन बी सबस्टिट्यूट फॉर गिवन सेंटेन्स. अ पोस्ट विदाऊट रिम्युनरेशन. अ पोस्ट विदाऊट रिम्युनरेशन तर त्याला आपण काय म्हणू, हॉनररी, मानद. मग व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक. सॅन्क्युअर म्हणजे पगार भरपूर पण काम काही नाही अशी व्यक्ती. आणि इल व्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. आता शेवटच्या प्रश्नावर आपण चर्चा करूयात. द फोबिया अबाउट एअर इज एरोफोबिया, हवेची भीती. द फोबिया अबाउट ओल्ड एज इज जेरोफोबिया, बरोबर, म्हातारपणाची भीती. मग आता काय आहे, ग्नोसोफोबिया म्हणजे फिअर ऑफ नॉलेज, आणि पायरोफोबिया फिअर ऑफ फायर, आणि अल्गोफोबिया फिअर ऑफ पेन. अशा प्रकारे बघा आपण वन वर्ड संदर्भात माहिती घेतली आहे. म्हणजे पूर्ण जे 14 पेपर आहेत, आपण या अगोदर पेपर क्रमांक 1 से 7 आणि पेपर क्रमांक 1 से 7, 2 से 7 अशा 14 पेपरमधील इंग्लिशच्या पूर्ण 30 प्रश्नांबद्दल स्वतंत्र स्पष्टीकरणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते 14 पैकी 14 व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअपला आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सर्व प्रश्नांची माहिती मिळेल. तसेच पूर्णच्या पूर्ण 420 प्रश्नांचं वाचन केलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. याला अनुसरून आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये दोनही पेपरचे आम्ही 5 पेपर घेणार आहोत. म्हणजे TET पेपर क्रमांक 1चे 5 PDF घेणार आहोत आणि TET पेपर क्रमांक 2चे 5 PDF पेपर घेणार आहोत. मात्र TET पेपर क्रमांक 2 आमच्याकडं फक्त सामाजिक शास्त्र ज्या विद्यार्थ्यांनी निवड केली आहे त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे. TET पेपर क्रमांक 1मध्ये मराठी व्याकरण 30 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरणाचे 30 प्रश्न, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न आणि परिसर अभ्यास
30 प्रश्न असणार आहेत. हे 150 प्रश्न TET पेपर क्रमांक 1 मध्ये असणार आहेत. ज्यांनी हेच विषय सिलेक्ट केलेले आहेत ते विद्यार्थी ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ठीक आहे. पेपर 2 पण बघा, मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न आणि सामाजिक शास्त्र 60 प्रश्न. ठीक आहे. असे 150 प्रश्न. याचेसुद्धा आपण 5 पेपर घेणार आहोत, जे तुम्हाला पेपर तुमच्या व्हॉट्सअपला PDF पाठवणार आहोत आम्ही. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. पेपर क्रमांक 1चे एकूण 5 पेपर PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवणार. त्या 5 पेपरची फीस असणार आहे 400 रुपये. या 5 पेपरचं पूर्ण 25 व्हिडिओद्वारे तुम्हाला सब्जेक्ट वाईज विश्लेषणसुद्धा पाहायला मिळणार आहे. पेपर क्रमांक 2 त्याचे पण 5 पेपर असणार आहेत. मात्र जे विद्यार्थी सामाजिक शास्त्र येते त्यांनीच ही जॉईन करायचे आहे. त्याचेसुद्धा 400 रुपये फीस असणार आहे. 20 व्हिडिओद्वारे विश्लेषण आम्ही देणार आहोत. जर दोन्ही पेपर एकसोबत विद्यार्थी जॉईन करतायत तर दोन्ही पेपरची मिळून 700 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर हे पेपर फक्त मराठी माध्यमातूनच असणार आहे. पेपर क्रमांक 1च्या या तारखा असतील आणि पेपर क्रमांक 2च्या या तारखा असतील. प्रत्येक तारखेला 11 वाजता सकाळी तुम्हाला PDF पेपर पाठवणार व्हॉट्सअपला. त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवणार आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.